नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही आज बघत असताल की मराठा आरक्षणाबद्दल सर्वांकडे चर्चा चालू आहे। कारण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी बघित असेल कुठे रास्ता रोको असेल, मोर्चा असेल, आंदोलन चालू आहेत। आणि याचाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच मराठा समाजाला पडलेला तो म्हणजेच की ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण भेटेल का स्पेशल आरक्षण भेटेल। म्हणजे या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगाने जे सर्वेक्षण केलं, तुम्ही बघत असाल की मागच्या वेळेस राज्य मागासवर्गीय आयोगाने 7-8 दिवस जे काही सर्वेक्षण केलं, जवळपास 2.5 कोटी कुटुंबातील सर्वेक्षण करून राज्य मागासवर्गीय आयोगाने हे राज्य सरकारकडे सध्या अहवाल सुपूर्द केलेला आहे। त्या अहवालामध्ये नेमकं काय सांगितलंय की मराठा समाज मागास आहे आणि त्यांना 10% आरक्षण देण्यात यावे। म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाने स्पेशल आरक्षण सांगितलंय, म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये नाही, स्पेशल आरक्षण ते नेमकं कसं आहे ते सर्वांनाच माहिती असणं गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे आणि राज्य सरकार नेमकं काय म्हणतंय। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे, जे काही तुम्ही अधिसूचना काढली होती, अध्यादेश काढला होता, तो कोणासाठी काढला होता? ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, कुणबी नोंदीनुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे। आणि ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना कुणबी प्रमाणपत्र कसं भेटेल? म्हणजे कुणबी प्रमाणपत्र भेटलेल्या व्यक्तींचा सगळे सोयऱ्या असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र भेटेल। हे अशा प्रकारचे सगळे सोयऱ्याची अधिसूचना जी काढली आहे, त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होऊन त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी। आणि तुम्ही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा शब्द न काढता राज्य मागासवर्गीय आयोगाने जे अहवाल सादर केलाय त्या अहवाला अंतर्गत तुम्ही म्हणताय की मराठ्यांना वेगळं आरक्षण नेमकं कसं आणि किती? 10% आरक्षण। मग SEBC अंतर्गत 10% आरक्षण कसं मिळतं? राज्य मागासवर्गीय आयोगांना ते अधिकार दिलाय का संविधानाने? या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगानं सर्वेक्षण केलं, पण राज्य मागासवर्गीय आयोगाच्या म्हणण्यावर स्पेशल आरक्षण देता येते का? नाही। तर या ठिकाणी कशा प्रकारे राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण केले तुम्ही पाहिलं असेल। या अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, जे काही SEBC मार्फत नोकऱ्यामध्ये 13% आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायालयात टिकलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नव्हतं। दुसरी गोष्ट, जे राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण करून सांगितले 10% आरक्षण, ते टिकेल का? त्याला इंदिरा साहनी खटला जे 1992चा आहे ते सुद्धा अडवा येईल। 50%ची मर्यादा जी सांगितलेली आहे ते सुद्धा अडवा येईल। राज्य मागासवर्गीय आयोगाला काय करता येईल? जे काही संविधानामध्ये कलम 15(4), 16(4) या अंतर्गत एखादा घटक मागास आहे म्हणून ते एखाद्या प्रवर्गामध्ये म्हणजेच ओबीसी मध्ये सामील करता येईल, जेणेकरून आतापर्यंत 370 घटक सामील करून घेतलेले आहेत जे मागास ठरले होते। मग याच प्रकारचं राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण करून मराठा समाज हे मागास ठरवलंय ना, मग त्यांना त्यांच्या अंतर्गत सामील करून घेता येते। मग इथं कुठंतरी मनोज जरांगे पाटलांना वाटतं ही दिशाभूल होतीये, म्हणजे मराठा समाजातील लोकांची दिशाभूल होतीये। तर लोकांना सुद्धा कळते, कारण सोशल मीडिया मार्फत सर्व काही कायद्याचं नॉलेज त्यांना मिळते। मराठा समाजांना एवढंच कळतंय की स्पेशल जर आरक्षण दिलं तर ती 50%ची मर्यादा ओलांडेल आणि ते कुठल्याही प्रकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही। म्हणजे जी पहिली फजिती झाली तीच परत फजिती होणार, म्हणजे फजिती होऊ द्यायची नाही। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण जे काही आज सध्या 8वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती एवढी गंभीर अवस्थेमध्ये आहे, तुम्ही बघत असता त्यांचे जास्त प्रकृती बिघडत जात आहे। मग 8वा दिवस असताना सुद्धा त्यांनी उपोषण का सोडलं नाही? त्यांचं म्हणणं आहे, आमची जी सगळी सोयऱ्याची अधिसूचना काढली होती, अध्यादेश काढले होते, त्याच्या साठी 20 तारखेला जे अधिवेशन बोलवलंय त्याच्यामध्ये त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा, ही स्पष्ट मागणी आहे। मग मनोज जरांगे पाटलांची मागणी ही आहे, ती रास्त आहे, सत्य आहे, कायद्यात टिकणारी आहे, ही मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तींना वाटते। म्हणून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रामध्ये जागोजागी रस्ता रोको असतील, मोर्चे असतील, आंदोलन काढतायत, कारण त्यांना वाटते कुठंतरी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते सुटलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटलांची दखल घेण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ नाही का, असं मराठा समाजातील व्यक्तींना वाटतंय। कारण राज्य सरकारला इतर गोष्टीसाठी वेळ आहे, राज्यसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, याच्यासाठी खूप वेळ आहे तयारी करण्यासाठी, पण मनोज जरांगे पाटलांसाठी शिष्टमंडळ पाठवण्यासाठी वेळ नाही त्यांच्याकडे। मग राज्य सरकारला या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आरक्षण द्यायचंय मराठ्यांना? जर वेगळं दिलं ते कायमस्वरूपी टिकेल का? मनोज जरांगे पाटलांचं स्पष्ट म्हणणं आहे, ते टिकवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारकडे तुमची जावं लागेल, केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करावा लागेल। इथं राज्य सरकारकडे ते अधिकार दिला नाही, कारण मनोज जरांगे पाटलांकडे खूप सारा कायद्यांचा नॉलेज आहे, कारण त्यांच्या सोबत वकिलांची सुद्धा फौज आहे, जे काही सर्व काही कायद्यानुसारच चालू आहे। कायद्याच्या बाहेर जर एखादं आरक्षण दिलं तर 4-5 महिने टिकेल आणि नंतर ते टिकणार नाही, परत तुमची लोकसभा होईल, विधानसभा होईल, मग लोकांचा विषय संपतो। असाच प्रकार इथं दिसतोय, कारण राज्य सरकारने जर अधिसूचना जी काढली होती त्याची अंमलबजावणी केली तर सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेता येईल, जेणेकरून ज्या काही कुणबी नोंदी आहेत त्यांना तर मिळणारच आहे। मग मराठा समाजामध्ये सध्या एक विचार चालू आहे, नेमका आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षण भेटेल का
स्पेशल आरक्षण भेटेल. पण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला एवढं सांगू इच्छितो, जर स्पेशल आरक्षण भेटलं तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल का? कारण या अगोदर ही 2दा घटना घडलेली, ते टिकणार नाही. आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी धरून बसलेले सरकारकडे ती योग्य आहे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय. म्हणून मनोज जरांगे पाटलांसोबत सगळं मराठा समाज त्यांच्या सोबत आहे. आणि या ठिकाणी जे काही सध्या आरक्षणाच्या बाबतीत सर्व वादळ चालू आहे, तुम्ही बघत असताल की 50% मर्यादा ओलांडली तर इंदिरा साहनी खटला सुद्धा येतो, 50% मर्यादा सुद्धा येते. मग याच्या अंतर्गत राज्य सरकारने जर वेगळं आरक्षण दिलं एसीबीचं आरक्षण टिकणार नाही. कारण याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल 2दा घडले. परत मराठ्यांची फटफजिती करू नका, मराठ्यांना परत आंदोलने करायला लावू नका. कारण आतापर्यंत मराठा आंदोलकांनी खूप बळी पडलेले आहेत. त्यांनी योगदान या ठिकाणी जर बघितलं त्यांच्या जीवाला सुद्धा त्याग केलेला आहे. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत खूप व्यक्तींनी बलिदान दिलेले आहे. त्या बलिदानाला वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक वेळेस मोर्चे आणि आंदोलने काढायला लावू नका. या ठिकाणी जे काही सध्या रास्त मागणी आहे, सत्य मागणी आहे मनोज जरांगे पाटलांची, ती मागणी तुम्ही अधिवेशनामध्ये कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, जेणेकरून ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे तर कुणबी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटेल आणि त्यांच्या सगळ्या स्वेरांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी होईल. एवढंच म्हणणं आहे. मराठा समाजासाठी जेवढे काही आता आंदोलन झालेत त्या आंदोलनाची परिचिती परत येऊ नये, जेणेकरून आपल्याला परत अशी आंदोलने करावे लागतील, मोर्चे काढावे लागतील आणि मनोज जरांगे पाटलांना अशा प्रकारचे उपोषण परत करण्याची वेळ येऊ नये अशीच मराठा समाजांची मागणी आहे. तर राज्य सरकारने कुठंतरी मनोज जरांगे पाटलांची दखल घेण्यासाठी आतापर्यंत शिष्टमंडळ पाठवलं नाही, तर पाठवण्यात यावे, जेणेकरून मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे. त्यांना सतत उपोषण करण्याची वेळ येऊ नये, कारण त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे, खूप बिघडत चाललेली आहे. तर एवढं शासनाने जराशी दखल घेऊन शिष्टमंडळ पाठवावं, त्यांची विचारपूस करून ती काय जे तुम्ही अधिसूचना काढली त्यांच्यासाठी कायदा कसा करणार आहात. 20 फेब्रुवारीला अधिवेशन बोलवलेलं आहे. घाई गडबडीत घेतलेला निर्णय, तुम्हीच म्हणतात घाई गडबडीत घेतलेला निर्णय टिकत नाही. ठीक आहे, तुम्हाला वेळ घेतला तुम्ही 20 फेब्रुवारीपर्यंत, तर 20 फेब्रुवारीपर्यंत काढलेल्या अधिसूचना अध्यादेश याचाच कायदा करण्यासाठी विचार करावा. पण कुठल्याच प्रकारचा अजून तुम्ही शब्द काढलेला नाही. म्हणजे अधिसूचनेचा तुम्ही निर्णय घेणार आहात का वेगळ्या आरक्षणाचा निर्णय घेणार आहात. मग राज्य मागासवर्गीय आयोगाला ते अधिकार आहे का? याच्या अगोदर अधिकार दिलेला नाहीये. संविधानिक दृष्ट्या एक अपवादात्मक परिस्थिती तुम्ही सांगितली, पण अपवादात्मक परिस्थिती ही केंद्र सरकारकडे तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मग राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण केलं, मागासले पण सिद्ध केलं, म्हणजे जे मागची त्रुटी होती तुम्ही सांगितलं मागासले पण सिद्ध केलं. पण परत टिकेल का सर्वोच्च न्यायालयामध्ये? टिकणारं आरक्षण असेल तर मागच्या वेळेस टिकलं असतं, तुम्ही त्यांचा पाठपुरावा केला असता, याचा अर्थ तुम्हीच घातलं का? मग असं प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना वाटतंय. मग मराठा समाजातील व्यक्तींसाठी जे काही मनोज जरांगे पाटलांनी मागणी धरून घेतलेली आहे तीच मागणी तुम्ही मान्य करावी असं स्पष्ट म्हणणं आहे सगळ्यांचं. तर राज्य सरकारने याची दखल घेऊन मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचवला पाहिजे. प्रत्येक वेळेस त्यांना उपोषणाची गरज पडलीच नाही पाहिजे. आणि कायद्याचं नॉलेज त्यांच्याकडे सुद्धा आहे आणि राज्य सरकारकडे सुद्धा आहे. मग मनोज जरांगे पाटलांनी कुठेतरी कायद्याचा अभ्यास करूनच ही मागणी व्यवस्थितरित्या सरकारकडे केलेली आहे. तर त्याच्या मागणीची दाद राज्य सरकारने द्यावी, जेणेकरून ओबीसी प्रवर्गामध्ये त्यांना सामील करून घेता येईल. मग तुम्हाला स्पेशल आरक्षण करायचं तर करू शकता नंतर. मग ज्यांना भेटलं त्यांना, ज्याला नको वाटतंय ना त्यांनी त्याच्यामध्ये जावं. जे म्हणतात ना आम्हाला हे नकोय, मग त्यांनी त्या एसीबीसी मध्ये जावं, जेणेकरून 4-5 महिने टिकलं तर टिकेल, नाही तर नाही टिकणार. मग त्यांनी बघून घ्यायचं. जे ओरडतायत ना आम्हाला मराठा आरक्षण नकोय, त्यांच्यासाठी सांगतोय. कारण मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती रास्त सत्य आहे आणि ती टिकणारी आहे. राज्य सरकारला सुद्धा वाटतंय, पण हे आरक्षणाचा मुद्दा संपलाच नाही पाहिजे. आयुष्यभर याच्यावर आपल्याला राजकारण करता यावं. हे कुठंतरी शेवटची वेळ आहे, तर राज्य सरकारने दखल घ्यावी, जेणेकरून राज्य सरकारनं जी अधिसूचना काढली त्याच्यात कुठंतरी अपमान होणार नाही. सगळ्यामध्ये तुमची जी प्रतिमा आहे ती चांगल्या प्रकारे राहील. विनाकारण लोकांना मोर्चे आणि रास्ता रोको आंदोलने करण्याची वेळ येऊ नये आणि मनोज जरांगे पाटलांचा कुठंतरी जीव वाचला पाहिजे, त्याची सुद्धा दखल राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे. इथं थांबतो. धन्यवाद.